नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करतोय आपण, बघू शकता तुम्ही, छान असं मस्त। आणि इकडे ना 9ची घडी घेते मी, तर इकडे बघा, आणि 1.5 इंच 2 इंच एक्स्ट्रा घेतो ना आपण जास्तचा कपडा, तो पण इथं घेतला आहे। आणि आता आहे ना कट करून घेते, या मापाचं ब्लाउज कटिंग करायचं आहे, बघू शकता तुम्ही। तर बघा 4 फोल्ड करून घ्यायची, म्हणजे 4 घडींसाठी ना मी इथं कापून घेते। हे बघा, ते थोडा अर्धा मीटर कपडा आहे ना काढून घेतला स्लीवसाठी। आणि बघा इकडे ना मीटरचा कपडा होता, तर त्याच्यामधून बघा 2 घड्या केल्या पहिले। आणि बघा इकडे ना परत 4थी घडी केली, म्हणजे 4 फोल्ड, बघू शकता तुम्ही। छान असं मस्त सिंपल ब्लाउज कटिंग आहे, बघू शकता तुम्ही। आणि इकडे ना मी शोल्डर घेते, लंबाई मला पूर्ण घ्यायची आहे 15, तर बघा शोल्डर घेते मी 5.5 घेते। हे बघा इकडे 5.5 लिहिलं आहे मी। आणि मुंडा घेते, आर्मोल्ड म्हणतो आपण, 6 घेते। आणि छान असं मस्त 1 इंचवरती बघा मुंडा 6, बघा इकडे मुंडा 6 घेतला आहे। आणि इकडे ना पुढचा गळा घेते, 7 घेते, मोठा सांगितला आहे मला थोडासा गळा, तर त्याच्यामुळे लांबीला मी ना 7 घेतला आहे। आणि रुंदीला आहे ना 2.5 घेते, कंपल्सरी मी जास्त करून आहे ना 2.5च गळा घेते, खूप छान येतो। आणि इथून असं थोडंसं राऊंड द्यायचा आहे, बघा मस्त आला गोल गळा। आणि बघा त्याची आहे ना 9ची घडी आहे, म्हणजे 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, बघू शकता। 36 साईज छातीचा आला, त्याचे 4 भाग करायचा आहे, चौथा भाग इथं आपल्याला 9 यायचा आहे। चौथा भाग 9 येतो ना, तर 9 घेतला इथं मी। आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतला आहे जास्तीचा कपडा। आणि कमरेची फिटिंग आहे ना तर 32 आली आहे, तर 32चे 4 भाग करायचे, तर एक भाग येतो 8चा, तर मी इथे एक भाग 8चा घेतला आहे, बघू शकता तुम्ही, असं काही व्यवस्थित। आणि 1.5 इंच इथं घेते जास्तचा कपडा फिटिंगसाठी, बघा छान असं मस्त। तुम्हाला पूर्ण पहिल्यापासून समजवते मी। शोल्डर घेतलं आहे 5.5, मुंडा घेतला आहे 6, पुढचा गळा घेतला आहे 7 लांबीला, रुंदीला 2.5 घेतला आहे। आणि जी छातीची आपली फिटिंग आहे ना ती 36 आहे, तर त्याच्यामधून एक भाग केला तर 9 येतो, तर इथं 9 घेतलेली आहे। आणि 2 इंच जास्तीचा कपडा शिलाईसाठी घेतलेला आहे। आणि बघा कमरेची फिटिंग 32 आहे, त्याच्यामधून मी एक भाग केला आहे 8चा येतो आहे एक भाग, तर इथं 8 घेतली कमरेची फिटिंग। आणि 1.5 इंच ही जास्तीचा कपडा घेतला आहे फिटिंगसाठी, इथं पण 2 घेतला, इथं 1.5 घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होतं आहे। आणि नक्की माझं ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा तुमच्या एक लाईकमुळे मला खूप सपोर्ट मिळतो व्हिडिओ करायला, आणि खूप असं मनापासून आवड होते की चला आपले व्हिडिओ कुठे ना कुठे तरी आवडत आहे असं म्हणून। आणि बघा पुढचा गळा मी इथं कट करून घेते, बघू शकता तुम्ही। छान असा मस्त फ्रंट पार्ट छान असा काढून घेतला आहे। आणि इथे ना थोडा अर्धा इंच एवढं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना आपला खाकीमध्ये पॉप नाही होत। आणि इथं मधोमध कट करून घेते। पुढे हुकचं ब्लाऊज आहे, प्रिन्सेस कट आहे, बघू शकता तुम्ही। इकडे ना मी 3 घेते, आणि इकडे ना 3.5 घेते मधोमध, म्हणजे हा जो पॉईंट आहे ना हा 10.5 वरती यायला पाहिजे, बघू शकता तुम्ही। इकडे 10.5 आला, याच्यावरती आपल्याला टक्स घ्यायचा आहे तो पॉईंट। आणि इथे ना 2चं घ्यायचं आहे, मधलं जे अंतर आहे ना त्याच्यावरनं। आणि इथे हे जे आहे ना 1.5 वरती सिद्ध लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची, ही 1.5 लाईन आहे, बघू शकता। बघा हे अंतर 3 घेतलेलं आहे, आणि हे 2 घेतलं आहे, बघू शकता। ही सिद्धी लाईन घेतली, 1.5 घेतलेली, आणि इकडे ना 10.5 वरती आहे, 10.5 वरती हा पॉईंट आलेला आहे, आणि इकडेचं अंतर आहे ना 3.5 घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते प्रिन्सेस कट। छान असा इथं आपल्याला जोडायचा आहे तो पॉईंट, इथून बघा, इकडे असं सिद्ध येऊ द्यायचं आहे। मी तुम्हाला कटिंग पण करून दाखवते, खूप छान असं मस्त कटिंग होतं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं।
बघा हा पुढचा पफ आहे ना, खूप छान येतो, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान मस्त 36 साईजचं ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट. तर हा झाला फ्रंट पार्ट. आणि इथं आहे ना, तुम्हाला परत एकदा मला सांगायची आठवण पडली, इथं आहे ना मधोमध आपला हा 10.5चा पॉईंट आहे ना, तर तिथं आपण 2.5 इंच असा टक्स घ्यायचा आहे, 2.5 इंचावरती, बघू शकता तुम्ही. आणि हा ना असा 2.5 इंचावरती हा टक्स घेतला की इथे ना छान असा मस्त फुगा होतो, पप तयार होतो. आणि तर पपमुळे काय होतं, आपलं ब्लाऊज आहे ना एकदम छान असं मस्त कप्स अटॅच केले असं वाटतं आणि अंगावरती पण खूप छान मध्ये फिटिंगमध्ये बसतं. तर नक्की ही ट्रिक फॉलो करा तुम्ही, बघू शकता. चला तर हा फ्रंट पार्ट एकदम मस्त रेडी झालेला आहे. सिंपल पद्धतीने मी तुम्हाला मला जेवढं येतं तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आणि कटिंग करता करता बोलून म्हणा की लिहून म्हणा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. मला जेवढं येतं तेवढा प्रयत्न करते तुमच्यासाठी. तर नक्की माझ्या प्रयत्नांना साथ द्या तुम्ही पण. आणि बघा इकडे ना मागे गळा घेतला आहे मी, 2.5 घेते मी मागचा गळा. त्यांनी मला मोठा गळा सांगितला आहे, डीप गळा. तर बघा इकडे 2.5 घेतला आहे पार्ट. आणि पहिले मी हा टक्स घेते, बघा तुम्ही 5 इंच अंतरावरती याचा टक्स. आणि बघा इकडे 5 घेतलं ना, तर इकडे वरून मी 4.5 घेते, बघू शकता तुम्ही. हा टक्स मागचा टक्स आहे पार्टचा. आणि आता मस्त असा गळा सेपमध्ये कापून घेते. बघा छान असा मस्त ड्रॉ झाला. मला जास्त करून आहे ना अंदाजाने छान वाटतं ड्रॉइंग, माप घेण्यापेक्षा. पण बघा माप पण घेऊ शकता, मी तुम्हाला माप घेऊन दाखवते. बघा हे 3.5चं अंतर आहे मधलं, म्हणजे गळा आपला इथून येणं छान असा मस्त आकार देता येतो. आणि बघा 1.5चं आहे, बरोबर 1.5 आलं. मी बोलले होते तुम्हाला इथून 1.5 घेते मी आणि इथून येणं 3 घेते, बघू शकता. आणि ही जी जो राऊंड येतो ना आपला, त्याची लांबी आहे बघा 4 वरती आपण याची राऊंडची लांबी घेतलेली, बघू शकता. आणि याचं मधलं अंतर आहे ना 1.5 आहे. खूप छान असा मस्त गळा झालेला आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते. मटका गळा आहे, खूप छान. मला हा गळा खूप छान स्टिचिंग केल्यावर आहे ना खूप मतलब कस्टमरला आवडता. आणि मला खूप असे कस्टमर आहे ब्लाऊज स्टिचिंग करणारे, तर मला सांगता माझ्याकडे जे येतात ते की मला. आणि बघा किती छान असा मस्त मटका गळा झाला आहे ना, बघू शकता तुम्ही. तर नक्की एवढी मी जेवढं तुम्हाला माप लिहून दाखवलं ना, त्या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. हा माप घेऊन हा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ करून बघा. नक्की तुम्हाला एक वेळेस प्रयत्न केल्याने खरंच येईल. तर चला बघा इकडे ना बॅक पार्ट फ्रंट पार्ट मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने कट करते असं माप घेऊन. आणि बघा इकडे ना मीटरचा कपडा आहे, पण आहे ना बाई त्यांची शॉर्ट आहे. आणि बघा शॉर्ट स्लीव आहे ना, तर त्याच्यासाठी मी इकडे ना 3चीच बाई आहे, तर मी इकडे 1 इंच अंतर जास्त घेते, 4 घेते, बघू शकता. आणि रुंदीला आहे ना बघा 10.5 घेतलं आहे, म्हणजे रुंदीला 9.5 पावणे 10. आणि इकडनं आहे ना 1.5च घेते, हे बघा 1.5 घेतलं इकडनं. मस्त असं बघा छान अशी मस्त मच्छी कट इथं मी दिलेला आहे. आणि 3ची स्लीव आहे, छोटी आहे बाई. बघा छान असं मस्त मी तुम्हाला कट करून दाखवते मध्ये, जेणेकरून वेगळे होते. बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला हा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा व्हिडिओ तुमच्या कसा वाटला असेल ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तर चला बाय.